मी नवरा सोळ्याचा सल्ला देतो असं एका दादाचं मत आहे. तर दादा पहिले कमेंट बघा काय आहे. त्या बाईचं म्हणणं होतं की नवरा सोडून तू मस्त जीवन जगत आहे, ते सांगायचं होतं बापामध्ये. बरं जाऊ द्या, पहिले पनीर पराठा खाऊन घेतो. जसं माझं नशीब जळका आहे ना, तसंच हे भांडे पण जळालेले आहे. मले माझ्या घरचे भांडेच जळतात आणि असे गॅसवर जाऊन बसतात, चहा खाऊन घेतात आणि भांडं जळून जाते. आणि हे खलबत्ता तर किती दिवसाचा घासला नाही काय माहीत बापा. सासू असती तर फटकन माझ्या तोंडावर मारून फेकला असते हे भांडे. आज मला हे स्वच्छ करायचे होते, म्हणून मी डोक्याला कफन बांधलं होतं की मला हे भांडे आज स्वच्छ करायचे आहे. मग काय लागली मी कामाला, गरम केलं आणि त्याच्यावर एक लिक्विड टाकलं आणि फसा फसा घसा घसा घासलं. जेवढी काही घाण होती ना, ते भसा भसा निघून गेलेली आहे, बघू शकता. मला कधी कधी असं वाटते जे लोक मला वाईट बोलतात ना, त्याच्यावर बी असं एखादं लिक्विड टाकाव आणि त्याला स्क्रब कराव आणि पाण्यानं वॉश कराव, म्हणजे ते पण असे धुतल्या जातील चकाचक. त्याच्या मनातली घाण सगळी निघून जाणार आहे. मग का गॅस शेगडीला आग आला होता, मग तिचा पण अभिषेक करूनच टाकला. चला मग असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला एक क्लीनर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये पीपी टाईप करा आणि तुम्ही बी तुमच्या घरचे सगळे भांडे स्वच्छ करा आणि लोकांनी बी स्वच्छ करा जशी मी केली.